नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। जनगणना कामकाज करणाऱ्या शिक्षकांना वाहतूक भत्ता, रजांचा लाभ व 50 लाखांचे विमा संरक्षण द्या. शिक्षक परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. दिव्य भारत बीएसएम न्यूज नाशिक. प्रतिनिधी रावसाहेब जाधव. देशभरात जनगणना वजा 2027 ची तयारी सुरू असून या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करण्यात येत आहे. जनगणना हे अत्यंत जबाबदारीचे आणि वेळखाऊ काम असल्याने या कार्यात सहभागी होणाऱ्या शिक्षकांना आवश्यक सुविधा, आर्थिक लाभ आणि संरक्षण मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग यांच्या वतीने नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदन प्रसंगी शिक्षक परिषदेचे विविध तालुका व जिल्हास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये चांदवड तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष संतोष शार्दूल, चांदवड तालुका कार्यवाह सरचिटणीस कार्तिक जाधव, संपर्कप्रमुख दीपक घोलप, नाशिक तालुका कोषाध्यक्ष प्रल्हाद भामरे, भानुदास चव्हाण, शाहू वानखेडे, रवींद्र भदाणे यांच्यासह अनेक शिक्षक प्रतिनिधींचा समावेश होता. शिक्षकांच्या प्रमुख मागण्या: जनगणना कार्य करणाऱ्या शिक्षकांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळावे. मे व जून 2026 कालावधीतील वाहतूक भत्ता तातडीने अदा करावा. जनगणना कामासाठी विशेष प्रोत्साहन भत्ता मंजूर करावा. जनगणना कालावधीतील रजांची सेवा पुस्तकात नोंद करावी. संबंधित शिक्षकांना रजांचा पूर्ण लाभ मिळावा. जनगणना कामकाजासाठी स्वतंत्र प्रशासकीय आदेश निर्गमित करावेत. जनगणना कार्यात सहभागी शिक्षकांच्या हितासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शिक्षक परिषदेकडून व्यक्त करण्यात आली आहे. दिव्य भारत बीएसएम न्यूज दिंडोरी. प्रतिनिधी रावसाहेब जाधव. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्य उपाध्यक्ष दीपक शिवाजी खैरनार, जिल्हाध्यक्ष रमेश रघुनाथ गोहिल, जिल्हा कार्यवाह सरचिटणीस रावसाहेब बहिरू जाधव, जिल्हा संघटक प्रशांत शेवाळे आणि जिल्हा प्रतिनिधी वैभव उपासनी यांच्या नेतृत्वाखाली निवासी जिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत यांची भेट घेण्यात आली. यावेळी जनगणना कामकाज करणाऱ्या शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. निवेदनामध्ये महाराष्ट्र शासनाने यापूर्वी जारी केलेल्या परिपत्रकांचा संदर्भ देत जनगणना ड्युटीवर कार्यरत शिक्षकांना विशेष सुविधा देण्याची मागणी करण्यात आली आहे. जनगणना हे केवळ शासकीय काम नसून देशाच्या नियोजन प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. या कामासाठी शिक्षकांना त्यांच्या नियमित अध्यापन कार्यासोबतच अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. अनेक वेळा दुर्गम भागात जाऊन घराघरांत माहिती संकलित करावी लागते. त्यामुळे शिक्षकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. शिक्षक परिषदेने निवेदनात नमूद केले आहे की जनगणना कार्यासाठी नियुक्त शिक्षकांना प्रवासादरम्यान मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च करावा लागतो. गावोगावी, वाड्या, वस्त्यांवर आणि दुर्गम भागात जाऊन माहिती गोळा करण्यासाठी वैयक्तिक वाहनांचा वापर करावा लागतो. त्यामुळे मे आणि जून 2026 या कालावधीतील वाहतूक भत्ता तसेच विशेष प्रोत्साहन भत्ता संबंधित शिक्षकांच्या वेतनासोबत अदा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय जनगणना कार्यादरम्यान शिक्षकांना विविध प्रकारच्या जोखमींचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी प्रतिकूल हवामान, दुर्गम भौगोलिक परिस्थिती तसेच अपघातांचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर जनगणना कामकाज करणाऱ्या सर्व शिक्षकांना किमान 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. कोविड-19 काळात विविध शासकीय कामांमध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात आले होते. त्याच धर्तीवर जनगणना कार्य करणाऱ्या शिक्षकांनाही विमा संरक्षण मिळावे, अशी भावना शिक्षक संघटनेने व्यक्त केली. निवेदनात आणखी एक महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. जनगणना कामासाठी शिक्षकांना अनेकदा नियमित रजा वापरावी लागते किंवा अतिरिक्त वेळ द्यावा लागतो. त्यामुळे जनगणना कालावधीत केलेल्या कामाची नोंद संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकात करण्यात यावी. तसेच या कालावधीतील रजांचा लाभ शिक्षकांना देण्यात यावा आणि त्याबाबत स्पष्ट प्रशासकीय आदेश निर्गमित करण्यात यावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. शिक्षक परिषद पदाधिकाऱ्यांनी सांगितले की जनगणना ही देशाच्या विकासाचे नियोजन, संसाधनांचे वाटप, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक धोरणे निश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका केंद्रस्थानी असते. त्यामुळे त्यांना केवळ अतिरिक्त कामाचा भार न देता आवश्यक आर्थिक आणि प्रशासकीय सवलती देणे ही शासनाची जबाबदारी आहे. निवासी जिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत यांनी शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदन स्वीकारून संबंधित मागण्यांचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल तसेच योग्य त्या स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये प्रामुख्याने जी मागणी करण्यात आली ती म्हणजे
जनगणना कार्यरत असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना 50 लाखाची विमा कवच देण्यात यावे या संदर्भात मुख्य मागणी आपण केलेली आहे. त्याचबरोबर जनगणना ड्युटी बजावणाऱ्या शिक्षकांना मे आणि जूनमध्ये जो काही वाहतूक भत्ता आणि प्रोत्साहन भत्ता हा अदा करण्यात यावा. तसेच संबंधिताच्या कर्मचाऱ्याच्या वेतनामध्ये तो रेग्युलर भत्ता देण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी आपण केलेली आहे आज. जय शिक्षक परिषद. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने एक प्रामुख्याने अशी मागणी केलेली आहे की जे जे शिक्षक जनगणनेच्या कार्यावर कर्तव्यावर हजर आहेत त्या सर्वांना 45 दिवसाची रजा ही लवकरात लवकर त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद करून त्यांना ती रजा देण्यात यावी या संदर्भातील साधक बाधक अशी चर्चा झालेली आहे आणि त्याच्यावर योग्य तो कार्यवाही केली जाईल असं माननीय अधिकाऱ्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. जय शिक्षक परिषद. जय शिक्षक परिषद. दिव्य भारत BSM न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत BSM न्यूज चॅनल. पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.